नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जो पीक विमा जो रखडला होता तर मंजूर करण्यासंदर्भातली आनंदाची बातमी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर हे शासन निर्णयाचं अधिकृत पेज आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता जवळजवळ 6 ते 7 जे जी-आर आहे, तर या जी-आरच्या माध्यमातून जो काही हप्ता कंपनीला देणं बाकी होतं, तर सदरचा पीक विमा योजनेअंतर्गत जे काही इन्स्टॉलमेंट राहिलेल्या होत्या, तर त्या वितरित करण्यासंदर्भातल्या जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा कंपन्या ज्या आहेत, तर यांना वितरित करण्यात आलेला आहे. याचबरोबर पुढचा जी-आर पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील पाहू शकता की 80.110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसानी भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला जी सदरची रक्कम आहे ती देखील अदा करण्याबाबतचा हा दुसरा जी-आर आहे. तिसरा जी-आर येथे पाहू शकता की पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 रब्बी हंगाम 2023-24 मधील जे मॉडेल आहे, तर याच्यानुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसानाची भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करायचा इन्स्टॉलमेंट देण्यात संदर्भातले हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याचबरोबर पाहू शकता की पुढची महत्त्वाची बाब, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 मधील मॉडेल एकच आहे. तर या 80.110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला देखील इन्स्टॉलमेंट देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती जी-आरमध्ये आहे आणि पुढचा जी-आर देखील पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम येथे देण्यात आली आहे. तर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना हप्ता देण्यात आलेला आहे. अजून तुम्ही पुढचा जी-आर पाहू शकता. सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम येथे देण्यात आली आहे. इतका निधी या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे हे महत्त्वाचे 6 जी-आर आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि या जी-आरच्या माध्यमातून जो थकीत शेतकऱ्यांचा जो विमा रक्कम आहे ती कंपन्यांना जमा करायची होती, तर हा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. तर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये हे सर्व रक्कम आहे तर ही विमा कंपन्यांना जमा केली जाईल आणि एजंटमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत, तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जो राहिलेला थकीत पीक विमा होता, तो लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे परिपत्रक पाहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाणार आहे. तर अशा प्रकारे पीक विमाच्या प्रतीक्षेत अनेक जे शेतकरी होते, तर यांची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जो शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.